जी जय भीम, सत्य की जय हो. फेसबुक लाईव्ह माध्यमातून मला पाहत असलेल्या सर्व मित्रांना नमस्कार करतो. मित्र हो, लॉकडाऊनच्या काळामध्ये संपूर्ण देशभर विविध प्रकारच्या ऑनलाईन व्याख्यानमाला बरोबर विविध प्रकारचे व्याख्यानं यांचं आयोजन मोठ्या जोरात सुरू झालेलं आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्रात ज्या अनेक व्याख्यानमाला सुरू झालेल्या आहेत त्यापैकीच एक म्हणजे आमचे उस्मानाबादचे मित्र कॉम्रेड अमर ताटे यांची ही व्याख्यानमाला लाल पॅन्थर महाराष्ट्र आयोजित साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी फेसबुक लाईव्ह व्याख्यानमाला. या व्याख्यानमालेचे संयोजक कॉम्रेड अमर ताटे, आमचे आदरणीय भाई बजरंगजी ताटे, लाल पॅन्थर महाराष्ट्र या संघटनेचे सर्व कार्यकर्ते, तसेच उपस्थित सर्व भावांनो आणि बहिणींनो. या ठिकाणी मला आज जो विषय दिलेला आहे तो विषय म्हणजे सत्यशोधक मुक्ता साळवे यांच्या निबंधाची प्रासंगिकता. ठिकाणी संयोजकांनी दिलेला आहे. मुक्ता साळवे ही एक अत्यंत महत्त्वाची निबंधकार आपल्या देशामध्ये होऊन गेलेली आहे. ज्या काळामध्ये स्त्रियांना चूल आणि मूल या एवढ्याच गोष्टीमध्ये अडकवलं गेलं होतं, अशा काळामध्ये 1854च्या काळामध्ये मुक्ता साळवे नावाची मुलगी निबंध लिहिते आहे आणि निबंध लिहून इथल्या व्यवस्थेला प्रश्न विचारते आहे. ही अत्यंत एक दुर्मिळ अशी गोष्ट आपण म्हणूयात ही त्या काळामध्ये घडलेली आहे. मुक्ता साळवे नावाच्या त्या मुलीनं, त्या चिमुकलीनं इथल्या व्यवस्थेपुढे प्रश्न उभे केलेले आहेत आणि जे प्रश्न आजही तेवढेच महत्त्वाचे आहेत. या प्रश्नांची चर्चा आपण वारंवार करणं आवश्यक आहे आणि म्हणून या निमित्ताने चार गोष्टी बोलण्यासाठी, संवाद करण्यासाठी मी आपल्यापुढे नम्रपणाने उभा आहे. मित्र हो, या देशाचा इतिहास हा अत्यंत बायस्ड, पूर्वग्रह दूषित अशा प्रकारचा हा इतिहास आहे. आणि म्हणून या इतिहासामध्ये बऱ्याचदा आपण पाहिलं की खोट्याचं नाटं, नाट्याचं खोटं असं झालेलं आहे. आणि म्हणून या इतिहासाची पुनर्मांडणी झाली पाहिजे. काही लोक आता या दृष्टीनं कामाला लागलेले आहेत. उशिरा का होईना, परंतु अशा प्रकारचं आता संशोधन चालू आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण आज हा जो विषय निवडलेला आहे तो मला असं वाटतं की फार महत्त्वाचा विषय आहे. मुक्ता साळवे यांच्या निबंधाची प्रासंगिकता. या व्याख्यानाचे काही भाग मी करणार आहे. पूर्वार्धामध्ये आपण मुक्ता साळवे यांच्या जन्मकालीन परिस्थितीचा आढावा घेणार आहोत. त्यानंतर मुक्ता साळवेंच्या काळातल्या परिस्थितीचा आढावा आपण घेणार आहोत आणि त्यानंतर मुक्ता साळवेच्या निबंधावर आपण काही भाष्य करणार आहोत आणि शेवटी आपण मुक्ता साळवेंच्या निबंधाची, मुक्ता साळवेंच्या विचारांची आज नेमकी प्रासंगिकता काय आहे हे आपण या वैचारिक प्रवाहामध्ये आपण शोधणार आहोत. मित्र हो, ही शोधगंगा सुरू झालेली आहे. ही खूप चांगली अशी गोष्ट आहे की या व्याख्यानमालांमधून आपण रोजच नवे नवे विचार ऐकत आहोत. म्हणजे जे आहे
तेच आता आपण नव्यानं बाहेर काढतो आहोत. ही एक चांगली गोष्ट मला वाटतं या निमित्तानं होत आहे. आणि म्हणून मग आपण या ठिकाणी या गोष्टींचा साकळ विचार करणं अतिशय गरजेचं आहे. विचार ही फार मोठी गोष्ट आहे, परंतु या देशामध्ये माणसाचा विचार मारण्याचंच काम इथल्या व्यवस्थेने केलेलं आहे. तर मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे आपण या 4 भागामध्ये या व्याख्यानाची विभागणी करूयात. आणि त्यातला पहिला जो भाग आहे तो म्हणजे मुक्ता साळवेच्या जन्मापूर्वीची स्थिती. काय होती मुक्ता साळवेच्या जन्मापूर्वीची स्थिती? साधारणतः मुक्ता साळवेचा इतिहास हा अजूनपणे पूर्णतः ज्ञात झाला नसला तरी बराचसा हा इतिहास काही इतिहासकारांनी अभ्यासपूर्ण पद्धतीनं पुढे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये साधनं जी आपल्याला पाहायला मिळतात, काही साधनं आपल्याकडे आहेत. हे सचिन गरुड यांचं एक पुस्तक आहे छोटंसं. त्यामध्ये त्यांनी मुक्ता साळवे यांच्या निबंधाची एकूणच चिकित्सा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर संपत जाधव या नावाचे एक गृहस्थ, एक अभ्यासक, संशोधक आहेत पुण्यामध्ये. त्यांनीही एक छोटासा प्रयत्न केलेला आहे मुक्ता साळवे यांच्या चरित्राची मांडणी करण्याचा. त्याचबरोबर सोमनाथ कदम यांनीही एक प्रयत्न केलेला आहे. खुशाल खडसे यांनी ही चांगला एक प्रयत्न केलेला आहे. आणि मी सुद्धा माझ्या परीनं एका लेखाच्या अनुषंगानं मी मुक्ताच्या जीवनचरित्राचा शोध घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. पुण्यामध्ये सत्यशोधक मुक्ता साळवे साहित्य परिषदेच्या निमित्ताने जेव्हा बैठकीला मी गेलो तेव्हा, आणि त्यापूर्वीही विद्यार्थी दशेमध्ये मी महात्मा फुले वाड्याला भेट दिली. त्याचबरोबर लहुजी साळवेंची तालीम जी आजही आहे फुले वाड्याच्या जवळच, त्याही भागाला भेट दिली. आणि त्या ठिकाणी काही मुक्ताचे वंशज आजही राहतात, त्यांच्याही काही मी मुलाखती घेतल्या. त्याचबरोबर पुण्यातल्या लहुजी साळवे स्मारकाला, समाधीला मी भेट दिली, तिथूनही काही माहिती मिळाली. अशा प्रकारे काही एक काम या बाबतीमध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. परंतु खऱ्या अर्थानं अजूनही सत्यशोधकांचा इतिहास हा ज्या प्रमाणामध्ये यायला पाहिजे तो आलेला नाही. मी मागेही एकदा म्हणालो होतो की महात्मा फुल्यांचा इतिहास काही एक अंश आपल्याला माहीत झाला, परंतु अजूनही बराचसा भाग तो अंधारामध्ये आहे. सावित्रीमाईंचं चरित्र, त्यांचं कार्यसुद्धा अलीकडे आपल्याला माहीत झालेलं आहे. परंतु या दोघांचेही जे सहकारी राहिलेले आहेत, त्यामध्ये मुन्शी गफार बेग असतील, लिजिट साहेब असतील, शेख उस्मान असतील, फातिमा बीबी असतील, मुक्ता साळवे असतील, लहुजी वस्ताद साळवे असतील, गणू शिवाजी मांग असतील, किंवा आप्पाजी चांभार असतील, या सर्व सहकाऱ्यांचा जो अज्ञात असा इतिहास आहे तो बाहेर काढणं मला असं वाटतं महाराष्ट्रातील संशोधकांच्या पुढचं एक मोठं आव्हान आहे. आणि त्या अनुषंगाने आपण जर बघितलं तर मुक्ताचा जो इतिहास आहे तो फार कमी प्रमाणामध्ये येऊ लागलेला आहे. मुक्ताचा निबंध आपल्या जवळ आहे, हीच मला असं वाटतं की फार मोठी अशी गोष्ट आहे. आणि मुक्ताच्या जन्मापूर्वीची परिस्थिती काय होती याचा जेव्हा आपण विचार करू लागतो तेव्हा मला महात्मा फुल्यांचा एक अखंड या ठिकाणी आठवतोय की आर्य जेर दस्ते मांग महारा केले. बघा, आर्यांनी मांग महारांना जेर केलं, जर्जर केलं, जेरीला आणलं. आर्य जेर दस्ते मांग महारा केले, पाताळी घातले स्पर्शबंदी. काय केलं या आर्यांनी? मांग महारांना, म्हणजे मांग महार म्हणजे महाआरी, हे महाशत्रू स्वतःला ते समजायचे. आणि त्यामुळे त्यांनी काय केलं की यांना जबरदस्त परेशान केलं, हैराण केलं, जेरदस्त केलं. आर्य जेरदस्ते मांग महारा केले, पाताळी घातले स्पर्शबंदी. काय काय दुःख सहन करावं लागले, म्हणजे मुक्ताच्या वंशजांना काय काय दुःख सहन करावं लागले हे आपण पाहत आहोत. तर अशा प्रकारे इथल्या परकीय वंशाच्या लोकांनी मुक्ता साळवेच्या मूळ रहिवाशांना, लोकांना, वंशीय लोकांना काय केलं तर त्यांना पाताळामध्ये घातलं. आता ह्या पाताळामध्ये घातलं म्हणजे काय झालं की आपल्याला माहिती आहे की बळीलाही
पाताळात घातलं. की बळी पाताळात गेला नाही पुन्हा वर आला. की एक अशी कथा रचली गेली की 3 पावलांची दान मागायचं वामनाकडून, आणि वामनानं त्या दान दिल्यानंतर बळीनं त्या बळीलाच त्यानं पाताळामध्ये घातलं. तसं पाताळात घातलं. तसंच काय केलं, या बळीला म्हणजे बळीच्या वंशजाला मांगाला सुद्धा या आर्यांनी पाताळामध्ये गाडण्याचं काम केलं. जेव्हा जेव्हा किल्ले असतील, त्या किल्ल्यांचं बांधकाम झालं असेल, किंवा अगदी सुरुवातीच्या काळामध्ये आदिम काळामध्ये गढ्यांचं बांधकाम झालं, बुरुजांचं बांधकाम झालं, त्याही काळामध्ये मांगांना महारांना त्या गढी बुरुजामध्ये गाडलं गेलं. या ठिकाणी एक 1868 साली प्रकाशित झालेलं हे पुस्तक आहे, पुणे शहराचे वर्णन. आणि हे पुस्तक लिहिलेलं आहे ना.वी. जोशी यांनी. 1868 म्हणजे महात्मा फुल्यांच्या समकाळातच हा लेखक हा ग्रंथ लिहितोय. आणि त्या ग्रंथामध्ये एक आहे की ज्या काळामध्ये पुण्यातला पेशव्यांचा राजवाडा, शनिवारवाडा बांधण्याचं काम सुरू आहे, तेव्हा त्या वाड्याच्या वास्तुपुरुषाला पुरून मगच बांधकाम. आता हा वास्तुपुरुष कोण होता? अर्थातच तो मांग होता. म्हणजे ना.वी. जोशी असं लिहितात की त्या वाड्याच्या बांधकामाची सुरुवात वास्तुपुरुषाला पुरून झाली, आणि हा वास्तुपुरुष म्हणजे मांग असावा असा कयास जोशीबुवा व्यक्त करतात. आणि ते खरंच आहे. त्याच्यासाठी आपल्याला असंख्य उदाहरणं पाहायला मिळतात की मांगांना गडीमध्ये घातलेलं आहे. मग महात्मा फुले असं म्हणतात की आर्य जेर दस्त मांग महारा केले, पाताळी घातले स्पर्शबंदी, धूर्त ऋषीजींनी वेदास रचिले. धूर्त ऋषीजींनी वेदास रचिले, द्वेषाने छळिले सीमा नाही. द्वेषाने छळिले सीमा नाही. म्हणजे अशा प्रकारे त्यांच्या छळाला सीमाच नव्हत्या. असा इतक्या बेबंदशाहीमध्ये बेबंद अशा प्रकारच्या छळाला मुक्ताच्या वंशजांना सामोरं जावं लागलेलं आहे. अण्णाविन बहु उपासाने मेले. बघा पुढे लिहितात मित्रांनो की अण्णाविन बहु उपासाने मेले, उष्टे नाही दिले हेवा मूळ. निदान उष्ट तरी द्यायला पाहिजे होतं, पण नाही. या आर्याजींनी प्रचंड द्वेष केला या माणसांचा, या महावीरांचा. त्यांना पाताळामध्ये घातलं, आणि त्यामुळं या छळामुळं प्रचंड लोक उपासानं मेले. आणि अशा लोकांना उष्ट सुद्धा दिलं नाही, कारण हेवा ते करायचे. सदविवेकास आर्यांनी त्याजिले, त्यांचे हाल केले ज्योती म्हणे, त्यांचे हाल केले ज्योती म्हणे. एवढे हाल या मुक्ता साळवेंच्या वंशजाचे झालेले आहेत. मुक्ताची जी भाषा आपल्याला पुढे पाहिजे आहे की मुक्ताच्या निबंधाची भाषा ही अत्यंत जहाल बनते, प्रभावी बनते, तिला एक धार येते. ती का? तर त्याचं कारण असं आहे की मुक्ताचा जो इतिहास आहे हा अत्यंत दुःखाचा, अत्यंत हालाचा. मुक्ताच्या वंशजांनी अत्यंत हाल पचवलेले आहेत, आणि त्याचं काहीतरी मुक्ताच्या त्या लेखणीतून उतरलेलं आहे. अशा प्रकारचं वास्तव आपल्याला मुक्ताच्या जन्मकाळामध्ये पाहायला मिळतं. तर अशी ही मग परिस्थिती असताना आपण बघूया की 1818 पासूनच पुण्यामध्ये पेशवाई बुडाली. नवं इंग्रजांचं राज्य हळूहळू स्थापन झालं, आणि एक प्रकारचं 19वे शतक जे आहे ते प्रबोधनाचं शतक म्हणता येईल, अशा प्रकारे सुरुवात झालेली आहे. परंतु 17व्या 18व्या शतकामध्ये जवळजवळ म्हणजे मुक्ताच्या वंशजांचे प्रचंड हाल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यांना गडीमध्ये घातलं, त्यांना सामाजिक प्रथेची त्यांना बळी ठरवलं. अनेक प्रथांच्या माध्यमातून अशा लोकांना त्यांचा निर्वंश करण्याचा प्रयत्न या देशामध्ये पद्धतशीरपणे झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि अशा प्रकारच्या त्या वातावरणातून मग मुक्ताचे वडील शिवाजी, बरं का, आता हे जे घराणं आहे मुक्ताचं, हे घराणं आहे अत्यंत शूरांचं, वीरांचं, पराक्रमी लोकांचं. की छत्रपती शिवरायांनीच या घराण्याला राऊत ही पदवी दिलेली आहे. राऊत शिवरायांच्या काळातलं
हे अत्यंत नावाजलेलं साळवे घराणं आणि याच घराण्याकडे शिवाजी महाराजांनी पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी दिली. अशा घराण्यातून ही मुक्ता साळवे आलेली आहे. जर इतिहास बघितला तर तिचा जन्मशक आपण पाहूया की 5 जानेवारी 1837 हा तिचा जन्मशक. आणि अशा काळामध्ये म्हणजे की ज्या काळामध्ये नेमकीच इंग्रजी सत्ता स्थिर स्थावर झालेली आहे. 1837चा काळ इंग्रजी सत्ता आलेली आहे. मुक्ता साळवेचे काका चुलते लहुजी साळवे यांची तालीम पुण्यामध्ये सुरू आहे. त्यांचे पठ्ठे त्यांच्याकडे पठ्ठे आहेत आणि त्यांच्या अनेक पठ्यांपैकीच एक पठ्ठा म्हणजे ज्योतिराव हा त्यांना मिळालेला आहे. आणि या गुरु शिष्यांनी पुढे सामाजिक क्रांती घडवून आणलेली आहे. तर अशा त्या काळामध्ये मुक्ताचं बालपण गेलेलं आहे. मुक्ताचे वडील शिवाजी हे सुद्धा लहुजींप्रमाणेच अत्यंत बहादर, कारण हे एका बहादराचं घराणं आहे, वीराचं घराणं आहे, शूराचं घराणं आहे. आणि त्यांना पुण्यामध्ये जनाईचा मळा ही जमीन इनाम भेटलेली आहे. आपण जर बघितलं मुक्ताच्या जन्मकालीन परिस्थिती, तर मुक्ताच्या जन्मकालीन परिस्थिती कशी होती तर प्रचंड पेशवाई माजलेली होती. एका विशिष्ट जातीलाच सर्व मलिदा मिळायचा आणि बाकीच्यांना मात्र त्यांच्या तोंडाकडे पाहावं लागायचं. अशी ती परिस्थिती. ब्राह्मणी सत्तेनं कळस गाठलेला होता की सर्व सत्ता पेशव्यांच्या हातामध्ये होती. आणि पेशव्यांनी काय केलं होतं की आपल्या या संपूर्ण सत्तेचा वापर हा ब्राह्मणशाही रुजविण्यासाठी वाढविण्यासाठी केला होता. आणि त्या इतर जे काही बहुजन होते, शूद्र अतिशूद्र होते, त्यांचे प्रचंड हाल होते. नावी जोशींच्या ग्रंथात जर आपण बघितलं पेशवाईची अनेक रूपं त्यांनी दाखवलेली आहेत की अक्षरशः सावकारी एवढी होती की शेतकऱ्यांना आपल्या बायका देखील गहाण ठेवाव्या लागायच्या, प्रसंगी मुली गहाण ठेवायला लागायच्या. नावी जोशींनीच उदाहरण दिलंय की एक त्यांना खत सापडलं, गहाण खत सापडलं की एका शेतकऱ्यानं आपल्या सावकाराला तारण म्हणून स्वतःची मुलगीच गहाण ठेवली होती, बरं का. म्हणजे अशा प्रकारची तो जो काळ आहे हा अत्यंत भयावह परिस्थितीचा असा काळ आहे, सामाजिक एक दुःखाचा असा काळ आहे. आणि त्यातूनच मग हे समाज क्रांतीचं काम सुरू झालेलं आहे. मग पुढे आपण पाहूया की त्या काळामध्ये लहुजींचं काम सुरू झालेलं आहे. लहुजी आपल्या समाजाला शिक्षण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांची जी तालीम होती खरं म्हणजे ती तालीमच भारतातली पहिली शाळा म्हणायला हरकत नाही. कारण त्या तालमीमध्ये केवळ दांडपट्टा तलवारबाजी एवढंच शिक्षण लहुजी देत नव्हते, तर तरुणांना घडवण्याचं त्यांचं वैचारिक एक जडणघडण करण्याचं काम, त्यांची वैचारिक जडणघडण करण्याचं काम हे लहुजी साळवे करीत होते. आणि बांधवांनो, या तालमीकडे लहानपणापासूनच मुक्ता साळवे जायची. मुक्ता ही अत्यंत लाडकी अशी पुतणी लहुजींची, त्यामुळं ती सातत्यानं लहुजींसोबत राहायची, लहुजींबरोबर राहायची, तालिमीला जायची, पाहायची लोक कशी तालीम करतात. आणि मग तालीम झाल्यानंतर दररोज लहुजी आपल्या पठ्ठ्यांना एकत्र करून त्यांच्याशी चर्चा करायचे, बोलायचे, समकालीन परिस्थितीची ते बोलायचे. कारण त्या काळातली परिस्थिती ही अत्यंत कट होती, ज्या काळामध्ये दलितांना म्हणजे अस्पृश्यांना दिवसा बाहेरही निघायला भाग नव्हतं. कारण सकाळी जर निघालं तर सावली लांब होईल, संध्याकाळी निघालं तर सावली लांब होईल, म्हणून त्यांना एकतर भर उन्हात बाहेर पडावं लागायचं किंवा मग रात्र झाल्यावर बाहेर पडायला लागायचं. अशा प्रकारचं निशाचर जीवन या अस्पृश्य लोकांचं होतं. आणि जसं अस्पृश्यांची अवस्था होती तशीच कुणब्यांसह इतर सर्व बहुजनांचीही अत्यंत दुरावस्था होती. अशा काळामध्ये लहुजी आपल्या पठ्ठ्यांना या सामाजिक परिस्थितीबद्दल अवगत करायचे आणि हे बदललं पाहिजे असं ते म्हणायचे. आणि इथंच जडणघडण आपल्याला पाहायला मिळते. मुक्ताचा जो क्रांतिकारी निबंध
आलेला आहे. हा निबंध बांधवांनो एका दिवसामध्ये किंवा 4-2 वर्षामध्ये निर्माण झालेला नाही. लहानपणापासून म्हणजे मुक्ता वयाच्या 11व्या वर्षी ती शाळेत दाखल झाली. बघा, 1837ला तिचा जन्म झाला आणि 1848ला महात्मा फुल्यांनी जी शाळा स्थापन केली, पहिली मुलींची शाळा, अस्पृश्य मुलींची शाळा, त्या विद्यार्थिनी मुक्ता साळवे. आणि वर्षी ती शाळेत दाखल झाली. आहे ती बरीचशी घरी झालेली होती आणि ऐकल्या होत्या. म्हणजे वयाच्या 14व्या वर्षी तिनं हा क्रांतिकारी असा निबंध लिहिलेला आहे. वयाच्या 14व्या वर्षी. बघा, आता हा निबंध तिनं कधी लिहिला तर फेब्रुवारी 1853 मध्ये फुल्यांच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांची परीक्षा झाली. आता मुलांचे अभ्यासक्रम काय होते तर हा आजच्या सारखे अभ्यासक्रम नव्हते. तर त्यामध्ये तर्कशास्त्र होतं, त्यामध्ये गणित होतं, त्यामध्ये विविध प्रकारे विचाराला चालना मिळेल अशा प्रकारचे हे सगळे अभ्यासक्रम होते. आणि अशा त्या काळामध्ये मुक्ता त्या शाळेमध्ये दाखल झाली. आता मुक्ता दाखल झाली म्हणजे मुक्ता ही पहिली विद्यार्थिनी जेव्हा तिचं वय 11 वर्ष होतं. आणि त्याच वेळेस ज्योतिरावांचं वय काय होतं बरं? ज्योतिरावांचं वय 21 वर्षांचं होतं. म्हणजे तरणेबांड ज्योतिराव म्हणजे मुक्ता आपल्या निबंधामध्ये त्यांना आमच्या बंधूंनी या शाळा सुरू केल्या म्हणून आम्हाला काहीतरी हे शिक्षण शिकायला मिळतं असा उल्लेख पुढे मोठ्या आदरानं ज्योतिरावांच्या बद्दल मुक्ता करते. मुक्ताचं वय 11 वर्षाचं आहे, ज्योतिरावांचं वय 21 वर्षांचं आहे आणि त्यावेळी लहुजी बाबांचं वय 52 वर्षांचं आहे. म्हणजे एक अनुभव संपृक्त असा हा पुरुष, असा हा गुरु ज्योतिरावांना लाभला. याचा उल्लेख सत्यशोधक समाजाच्या कार्य यांनी आपल्या ग्रंथामध्ये केलेला आहे, सावित्रीबाईंच्या चरित्रात केलेलं आहे. म्हणतात की 25 1847ला फुले वाड्यासमोरच्या मध्ये सभा झाली. अध्यक्ष स्थान गुरुवर्य लहुजी साळवे यांनी भूषविले आणि त्या सभेचे प्रमुख वक्ते होते ज्योतिराव फुले. काही ज्या 2 संस्था हयातीमध्ये स्थापन केल्या, एक होती पुणा फिमेल नेटिव्ह स्कूल आणि दुसरी काय होती प्रमोशन ऑफ द एज्युकेशन फॉर द एक्सेट्राज, शिक्षण मंडळी. बघा, ज्योतिरावांनी जाणीवपूर्वक या संस्था स्थापन केल्या. शिक्षण मंडळीच ज्योतिरावांनी काढली. ही एक मला असं वाटतं लहुजींची प्रेरणा या गोष्टी मागे फार मोठी आहे. लहुजींच्या प्रेरणेतूनच ज्योतिरावांनी स्थान लहुजींना दिलं. आणि पुण्यामध्ये ज्या काळामध्ये पुण्यामध्ये अजूनही ब्राह्मणांचं वर्चस्व पूर्णपणे होतं, अशा काळामध्ये लहुजींच्या आशीर्वादानं, पाठिंब्यानं 1848 मध्ये पहिली अस्पृश्य मुलींची शाळा काढली. आता ही जी गोष्ट आहे, आपण काही लोक त्याला समाज सुधारणा म्हणतात, परंतु ही गोष्ट सुधारणा नाही आहे बांधवांनो. हे परिवर्तन नाही, हे सुधारणाही नाही, तर ही आहे क्रांती. लहुजी साळवे समाज क्रांतिकारक ठरतात ते याचसाठी कारण त्यांनी ज्या काळामध्ये अस्पृश्यांच्याच काय पण कुणाच्याही मुलींना शिक्षण घ्यायला बंदी होती, त्या काळामध्ये त्यांनी आपल्या स्वतःच्या नातीला शाळेत घातलं, शाळेत नेऊन बसवलं. आणि एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर त्यांनी मांग महारांच्या वस्त्यामध्ये जाऊन मांगवाडे, महारवाडे त्यांनी गोळा केले एकत्र लोक. सांगितलं की बाबांनो, शिक्षण घ्या, शिक्षणाशिवाय तुमचा उद्धार होणार नाही. ज्या काळामध्ये लहुजींना विरोध झाला की शिकून कोणाचं भलं होणार आहे किंवा आपल्याला शिक्षण घ्यायला बंदी आहे, त्या काळामध्ये लहुजी साळवे यांनी जाणीवपूर्वक शिक्षणाला
सांगितलं की तुम्ही आपल्या मुलांना शाळेत पाठवा. ऐतिहासिक असं काम लहुजी साळवेंनी त्या काळामध्ये केलं. तर अशा पद्धतीनं मुक्ताचं शिक्षण सुरू झालं आणि मग मुक्ता शाळेत जायला लागली. आणि त्या शाळेमध्ये मुक्ता एवढा अभ्यास करायची. एका लिहिलं की मुक्ता किती अभ्यास करायची, रात्र रात्र अभ्यास करायची. आणि म्हणून मग तिचा जो अभ्यास आहे 3 वर्षामध्ये एवढा प्रचंड निबंध की ज्या निबंधावर अनेक PhDs व्हाव्यात, किंवा ज्या निबंधाची म्हणजे जो निबंध म्हणजेच भारतातल्या स्त्रीवादाची सुरुवात, भारतातल्या अस्पृश्यांच्या दुःखाचं पहिलं उद्घोषण जे काय असेल तर तो निबंध म्हणजे हा मुक्ताचा निबंध आहे. त्याचबरोबर एकूणच बहुजन समाजाच्या दुःखाची गाथा म्हणजे हा मुक्ताचा निबंध आहे. आणि हा निबंध जो आहे मुक्ताचा, हा निबंध ज्याचं मांग महारांच्या दुःखाचा निबंध, बघा की फार जाणीवपूर्वक हे शीर्षक दिलेलं आहे मुक्तानं. हा निबंध जो आहे बांधवांनो, हा 3रीच्या परीक्षेचा एक भाग म्हणून वाचला गेलेला निबंध आहे. कारण त्या काळातल्या परीक्षा फक्त लेखी नव्हत्या. इंग्रज सरकार त्या परीक्षा कंडक्ट घ्यायचं आणि त्या परीक्षा जाणीवपूर्वक अत्यंत कडक असायच्या. आणि त्यामध्ये मुलांना लिहावं लागायचं, निबंध लिहावं लागायचे. आणि हे निबंध असे बुद्धीनं तर्कानं असे ते निबंध लिहावे लागायचे. आणि त्यामध्ये त्या परीक्षेचा एक भाग म्हणून मुक्ता साळवेनं 1853 मध्ये तो निबंध लिहिला की तोच जगप्रसिद्ध मांग महारांच्या दुःखाचा निबंध आहे. हा निबंध केवळ मांग महारांच्या दुःखाचा नाही, तर हा समग्र भारतीय समाजाच्या दुःखाचा हा निबंध आहे. समाजाचं नावाखाली ज्या समाजात जात शोषण झालं त्या समाजाचं दुःख मांडण्याचं असं काम मुक्ता साळवे नावाच्या त्या महात्मा फुल्यांच्या सावित्रीबाई फुलेंच्या विद्यार्थिनीनं असा हा क्रांतिकारक निबंध जो आहे, हा निबंध मग पुढे ज्योतिराव आपल्या शाळेत जे जे कोणी भेटायला येतील त्यांना ते मुक्ताचा निबंध वाचायला द्यायचे, मुक्ताची ते भेट घडवून द्यायचे. म्हणजे आणि मुक्ता एवढी त्या काळामध्ये सावित्रीबाईंची लाडकी विद्यार्थिनी बनली. असे पुण्याहून लोक यायचे, मुंबईवरून लोक यायचे ती शाळा पाहायला. कारण एका गृहस्थानं, एका बहुजन गृहस्थानं मुलींची शाळा काढली, ही गोष्टच तेव्हा अप्रूप असं होतं. आणि म्हणून अनेक लोक यायचे. बाबा पद्मनजी आले होते त्या शाळेला भेट द्यायला, अनेक लोक यायचे आणि त्या शाळेला भेट द्यायला. एकदा हेर बेंकन हे जे संपादक आहेत ज्ञानोदयचे, ते त्या शाळेला भेट द्यायला आले. आणि तेव्हा ज्योतिरावांनी त्या मुक्ताला सांगितलं, मुक्ताचा हा निबंध जेव्हा फेअर बँक यांनी वाचला तेव्हा ते अत्यंत प्रभावित झाले. आणि मग ते म्हणाले की हा निबंध आता बघा 1853 लिहिलेला हा निबंध परीक्षेचा भाग म्हणून मग पुढे 1854 मध्ये छापला आहे. आणि तो निबंध छापण्यापूर्वी संपादकाने एक टीप दिलेली आहे की ज्योतिराव फुले यांच्या अस्पृश्यांच्या मुलीच्या शाळेतील एका मांग मुलीनं 14 वर्षे वयाच्या निबंध आहे बघा. आणि त्यावर मी काहीच भाष्य करू शकत नाही असं म्हणतात ते. कारण संपादक एवढे प्रभावी, पण काय भाष्य करावं, एवढा प्रभावी, एवढा तर्क कठोर, तर्क चिकित्सक निबंध या मुक्ता नावाच्या चिमुकलीनं लिहिला आहे. आणि म्हणून तो निबंध मी जसाच्या तसा छापणार. आणि म्हणून मग त्यांनी हा निबंध 2 भागामध्ये छापलेला आहे. 2 भागामध्ये म्हणजे 15 फेब्रुवारी आणि 1 मार्च अशा 2 भागामध्ये हा निबंध छापलेला आहे. अत्यंत महत्त्वाचा भारताचा दस्तऐवज म्हणून हा निबंध आपल्याला पाहता येईल. त्याच निबंधाचं पुनर्प्रकाशन पुढे इंग्रज सरकारनंही केलं. इंग्रज सरकारच्या शिक्षण विभागाचं जे गॅझेट निघतं
त्या गॅझेटमध्ये 1955 साली हा निबंध पुनर्मुद्रित करण्यात आला. म्हणजे बघा या निबंधाचं महत्त्व काय होतं. पुढे 1868ला ना. वी. जोशी यांनी पुणे शहराचे वर्णन नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये शिष्टामध्ये हा निबंध त्यांनी जाणीव म्हणजे त्या काळातलं पुन्हा समजून घ्यायचं असेल, त्या काळातलं समाज जीवन समजून घ्यायचं असेल तर आपल्याला हा निबंध वाचावाच लागेल. आणि मी असं म्हणेन की त्या म्हणजे 19व्या शतकातलं भारतीय समाज जीवन जर समजून घ्यायचं असेल तर मुक्ता साळवेचा निबंध वाचल्याशिवाय ते समजणं शक्य नाही. एवढी ताकद, एवढी परिपूर्णता, एवढी विद्वत्ता त्या निबंधामध्ये आहे. आता हा निबंध काहीतरी काय नेमका पुणे वर्णनमध्ये या निबंधाचं दुःखाविषयीचा हा निबंध काय म्हणते मुक्ता, काय म्हणते की ईश्वराने मज दीन दुबळीच्या अंतकरणात आम्हा दुर्दैवी पशुपेक्षा नीच मानल्या गेलेल्या दरिद्री मांग महारांच्या दुःखाविषयी भरविले. त्याच जगतकर्त्याचे मनात चिंतन करून ह्या निबंधाविषयी मी आपल्या शक्तीप्रमाणे हा विषय लिहिण्याचे काम हाती घेतले असून सरसावून घेतले आहे. परंतु निबंधास बुद्धिदाता करता तो जगन्नाथ आहे. तर या पहिल्याच ओळीमध्ये या निबंधाच्या पहिल्याच ओळीमध्ये मुक्तानं काय केलेलं आहे की हा निबंध मी लिहिते आहे परंतु आम्हाला पशुपेक्षाही नीच मानलं गेलेलं आहे. आम्ही तसे आहोत का? नाही. पण आम्हाला इथल्या व्यवस्थेनं पशुपेक्षाही जनावरापेक्षाही नीच मानलेलं आहे. कारण मुक्तानं त्या मांग महार माणूस नाही आणि कुत्र मांजर जनावर नाही. बघा म्हणजे किंमत आहे या देशामध्ये. मुंगीला साखर आणि गाढवालाही पाणी पाजले म्हणे नाथाने, पण माणसाला मात्र लाथा आहेत सणसणीत. म्हणजे त्या काळामध्ये मुक्तानं हे साहिलेलं पाहिलेलं दुःख आहे. ती म्हणते की त्या दयाळू ईश्वराने माझ्यासारख्या त्या मुलीच्या मनामध्ये भरवलं म्हणून मी हा निबंध, हा विषय मी आपल्यापुढे मोठ्या हिमतीनं सरसावून घेतला आहे. परंतु मला बुद्धिदाता हा कोण आहे? एकच आहे. तो आहे कोण? जगन्नाथ. पण ज्यानं काय केलेलं आहे? पुढे असं म्हणते मुक्ता की मांग महारास व ब्राह्मणास उत्पन्न करता. म्हणजे काय? या एका ओळीमधून मुक्ता साळवेनं चातुर्वर्णे व्यवस्था नाकारलेली आहे की जी ब्राह्मणांनी सांगितलं की ब्रह्म्याच्या मुखातून जन्मले ते ब्राह्मण, बाजून जन्मले ते क्षत्रिय, जांघांतून जन्मले ते वैश्य आणि पायांतून जन्मले ते शूद्र. ही जी व्यवस्था होती ती व्यवस्था, हा सिद्धांत होता जो तो सिद्धांत मुक्ता साळवेंनी नाकारला आणि ती म्हणते की मांग महारास व ब्राह्मणास उत्पन्न करता तो एकच आहे जगन्नाथ. म्हणजे तुम्ही आम्हाला नीच मानता, तुम्ही आम्हाला कमी दर्जाचं मानता, परंतु लोक हो तुमचा आणि माझा उत्पन्न करता एकच आहे. अशा प्रकारे या निबंधाची सुरुवात अत्यंत तर्कशुद्ध पद्धतीनं मुक्ता करते आहे. आता ती पुढे म्हणते आहे मोठ्या नम्रतेनं तिनं हे सगळं लिहिलेलं आहे. महाराज, आता जर वेदाधारी करून आमचा द्वेष करणारे लोक ह्यांच्या मताचे खंडन करावे तर आम्हापेक्षा उंच म्हणविणारे विशेष करून लाडू खाऊ ब्राह्मण म्हणतात की वेद तर आमचीच मत्ता, आम्हीच ह्याचे अवलोकन करावे. तर ह्यावरून उघड दिसते की आम्हास धर्म पुस्तक नाही. दुसऱ्यांदा मुक्तानं काय केलं की आम्हाला धर्म पुस्तक नाही म्हणजेच आम्हाला धर्म नाही हे मुक्तानं स्पष्ट केलेलं आहे या निबंधामध्ये की जर वेद त्यांची मत्ता असेल तर वेदाप्रमाणे वागणं हे त्यांचं काम आहे. पण आम्ही कसं वागावं? आम्हाला तर वेद नाहीत किंवा आम्हाला वेद पाहायची काय म्हणजे वाचायची काय, पाहायचीही मोकळीक नाही. अशा प्रकारे मुक्ता म्हणते
जर वेद ब्राह्मणांसाठी आहेत तर वेदांप्रमाणे वर्तणूक करणे हा ब्राह्मणांचा धर्म होय. जर आम्हास धर्मसंबंधी पुस्तक पाहण्याची मोकळीक नाही तर आम्ही धर्मरहित आहो असे साफ दिसते की नाही बरे. अत्यंत महत्वाचा हा विचार आहे की त्या काळामध्ये मुक्ता म्हणते की आम्हाला धर्म नाही, आम्हाला धर्म पुस्तक नाही. किती अभ्यास आहे दांडगा की ज्या अर्थी म्हणजे वाचायची काय पाहायची बंदी असेल त्या अर्थी आम्हाला धर्म नाही, आम्हाला धर्म पुस्तक नाही. आणि जर आम्हाला धर्म नाही तर मग आमचा धर्म कोणता. हर हर असे जे वेद की ज्यांचे अवलोकन केल्याने महापातक घडते तर मग त्यांच्या आधारे आचरण केल्याने आम्हाकडे किती मूर्खत्व येईल बरे. जर ब्राह्मण लोक म्हणतात की जर तुम्हाला वेद नाहीत द्यायचे कारण वेदांप्रमाणे जर तुम्ही आचरण केलं तर तुमच्याकडून पाप होईल. मग असं जर असेल तर मग आम्ही त्या वेदांप्रमाणे आचरण कसं करणार बरं. मुसलमान लोक कुराणाच्या आधारे करून, इंग्रज लोक आणि ब्राह्मण वेदा आधारे करून चालतात. आणि बरे खरे खोट्या धर्माप्रमाणे जास्त कमी आमच्यापेक्षा सुखी आहेत. म्हणजे आम्ही असे वाटते बरं का. म्हणजे ब्राह्मण त्यांना वेद आहेत, मुसलमान त्यांना कुराण आहे, ख्रिश्चन त्यांना बायबल आहे. पण आम्ही ह्या शब्दामध्ये फार मोठा समूह अधोरेखित करायचा. आम्ही म्हणजे कोण. आम्ही म्हणजे हा जो संपूर्ण समूह आहे की ज्या समूहाला वाचा नाही असा हा मूक समूह. आम्हाला धर्म नाही, आम्ही कसं वागणार आहोत बरं का. तर हे भगवान तुझकडून आलेला कोणता धर्म तो आम्हास कळीव म्हणजे आम्ही सर्व त्यांच्या सारख्या रीतीने अनुभव घेऊ. परंतु एकानेच धर्माचा अनुभव घ्यावा व बाकीच्यांनी खादाड मनुष्याच्या तोंडाकडेच पाहावे. तो व त्यासारखे दुसरे धर्म पृथ्वीवरून नष्ट होत व अशा धर्माचा अभिमान धरावा असे आमच्या मनात देखील नाही हो. फार महत्वाचा मुद्दा आहे की एकतर आम्हाला धर्म नाही. जर ईश्वरात तू जर धर्म निर्माण केला असशील तर तू सर्वांना धर्म दिलास, मग आम्हीच काय तुझं घोडं मारलं रे. आमचा धर्म कोणता तो आम्हाला कळव म्हणजे त्याप्रमाणे आम्ही वर्तन करू बरं का. परंतु जर आम्हाला धर्मच नसेल तर एकालाच धर्म द्यावा. म्हणजे एखाद्या माणसाला खायला भरपूर द्यावं आणि त्यानंच खात राहावं, बाकीच्याने मात्र त्याच्या तोंडाकडे पाहावं अशी अवस्था असेल तर असे भेदभाव करणारे धर्म हे या देशातून नव्हे या पृथ्वीवरून नष्ट होत असं मुक्ता म्हणते बघा. म्हणजे पृथ्वीचा सिद्धांत पुढे अण्णाभाऊ म्हणतात की ही पृथ्वी कोण्या शेषाच्या मस्तकावर नाही तर दलितांच्या तळ हातावर उभी आहे. अण्णाभाऊंना पृथ्वी दिसते आहे. किती म्हणते की भेदभाव करणारे धर्म या पृथ्वी तलावरून नष्ट होत आणि त्यांचा अभिमान धरण्याचं आमच्या मनात देखील नाही हो. किती मोठा हा क्रांतिकारी असा सिद्धांत मुक्ता साळवे यांनी आपल्याला मांडलेला आहे. आम्हा गरीब मांग महाराज हाकून देऊन आपण मोठमोठ्या इमारती बांधू. म्हणजे मुक्ताला या देशाचा संपूर्ण इतिहास कसा ज्ञात आहे बघा. किती म्हणते की या नंतर आलेल्या लोकांनी काय केलं, मूळच्या लोकांना हाकलून दिलं. म्हणजे आम्ही जे या देशाचे मूळ रहिवासी होतो त्याला मात्र हाकलून दिलं. आमच्या जाग्यावर इमारती बांधून बसले आणि त्याच इमारतीच्या पायास आम्हास तेल शेंदूर पाजून पुरण्याचा व आमचा निर्वंश करण्याचा क्रम या लोकांनी चालविला होता. किती उघड केले मुक्तानं. ती म्हणते की या बाहेरून आलेल्या लोकांनी काय केलं, एकतर आम्हाला हाकलून लावलं आमच्याच घरातून आणि आमच्या जागेवर ह्यांनी मोठमोठ्या इमारती बांधल्या आणि त्या इमारतीच्या पायातच पुन्हा आम्हाला दिलं आणि आमचा निर्वंश करण्याचा, निर्वंश किती मोठा शब्द वापरलाय की आमचा निर्वंश करण्याचा प्रयत्न या लोकांनी चालविला होता. आता आम्हा मनुष्यास ब्राह्मण लोकांनी गायी म्हशीपेक्षा नीच मानले आहे. सांगते ऐका. ज्यावेळी बाजीरावाचे राज्य होते त्यावेळी आम्हास गाढवाप्रमाणे तरी मानित होते काय. पहा बरे, तुम्ही एखाद्या लंगड्या गाढवाला मारा बरे,
त्या गाढवाचा मालक तुमची फजिती केल्याशिवाय राहील का हो? परंतु मांग महारांना मारू नका असं म्हणणारा तुमच्यापैकी कोणी होता का हो? अहो, त्या समयी मांग अथवा महार ह्यातून कोणी तालीम खाल्या पडून गेला तर गुलटेकडीच्या मैदानात त्याच्या शिराचा चेंडू आणि तलवारीचा दांडू करून खेळत होते. अशी जर मोठ्या सोवळ्या राजाच्या दारावरून जाण्याची बंदी, तर मग विद्या शिकण्याची मोकळी कोठून मिळणार? कदाचित कोणाच वाचता आले व ते बाजे की हे महार मांग असून वाचतात, तर मग ब्राह्मणांनी का त्यास दप्तराचे काम देऊन त्यांच्या ऐवजी धोकट्या बगलेत मारून विद्वांची हजामत करीत फिरावे की काय? असे बोलून तो पेशवा, तो बाजीराव त्यांना शिक्षा करीत असे. बघा, म्हणजे एवढ्या अवस्थेतून जर एखाद्या मांग महारानं शिक्षण घ्यायचा प्रयत्न केला, विद्या घ्यायची प्रयत्न केला, तर बाजीराव त्याला बोलावून घेई आणि त्याचा शिरच्छेद करी. बघा किती भयानक अशा प्रकारचं हे त्या काळातलं वास्तव मुक्ता साळवे आपल्या समोर दाखवते. दुसरे असे की केवळ लिहिण्याचीच बंदी करून हे लोक थांबले का? आम्हाला शिक्षण बंदी होती ही गोष्ट खरीच आहे, पण केवळ तेवढंच आमचं दुःख होतं का? तर आम्हाला त्यांनी काय केलं? स्पर्शबंदी ही केली. बाजीराव साहेब तर काशीस जाऊन धुळीस रहिवासी होऊन तद्रूप झाले, पण त्यांच्या सहवासाने येथील महार तो काय, पण तोही मांगाच्या सावलीचा स्पर्श होऊ नये म्हणून प्रयत्न करतो. ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या आणि वान नाही पण गुण लागला, अशी आपल्याकडे एक म्हण आहे. आणि म्हणून या पेशव्यांनी जी सवय लावली जातीची, शिवरायांच्या काळामध्ये जातीचं प्रस्थ एवढं, इतिहासाचे अभ्यास पी ए गवळी यांनी पेशवाईचा इतिहास लिहिला आहे. आणि त्या की शिवशाहीमध्ये जाती व्यवस्था एवढी कठोर नव्हती जेवढी पुढे पेशवाईत झालेली आहे. शिवरायांच्या काळामध्ये काय होतं? सगळ्या जातीचे धर्माचे लोक त्यांच्या सैन्यामध्ये होते, म्हणजे स्वराज्याच्या स्थापनेमध्ये सहभाग होता. आणि म्हणून त्या काळामध्ये जाती व्यवस्था, जाती भेद एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नव्हता. कदाचित शिवाशिवही नव्हती, परंतु पेशवाईमध्ये मात्र, कारण पेशव्यांना राज्य करायचं होतं, फोडा आणि झोडा, आणि त्यामुळं या पेशव्यांनी ही जी ही जी सवय लावली जातीची, की तिथल्या त्या जातीच्या सवयीमुळं महार तो काय, पण तो महारही मांगाला शिवून घेत नव्हता. हा विषय आहे की या जातीचे जे दुःख आहे की ते कसं आहे की सारखीच दुःख, मांगवाडा महारवाडा जवळच, दोघांचंही दुःख एकच, दोघंही अस्पृश्यच, दोघांच्याही गळ्यात गाडगच, पण त्यातही महार स्वतःला श्रेष्ठ समजायचे, मांगाला कनिष्ठ समजायचे, आणि त्यामुळं हे दुःख जे आहे हे असं वाढतच राहायचं. अहो, तुम्ही एक स्पर्शबंदी केली, पण त्या एका स्पर्शबंदीनं आमचे काय हाल झाले असतील, आमच्या दुःखाला पारावर राहिला असेल का हो? सोवळे नेसून नाचत फिरणाऱ्या लोकांचा हेतू एवढाच की काही लोकांपेक्षा आम्ही पवित्र आहो असे मानणे व त्यापासून स्वतः सुख वाटते, पण एका शिवण्याच्या बंदीपासून आम्हावर किती दुःखे पडतात ह्याचा ह्या निर्दयांच्या अंतःकरणास द्रव येतो का? अहो, या एका शिवण्याच्या बंदीमुळे म्हणजे अस्पृश्यतेमुळे आम्हाला कुणी नोकरीच ठेवत नाही. आता नोकरीच नाही ठेवलं तर का पैसा कुठून मिळणार आहे, आणि पैसा नाही मिळाला तर जगायचं कसं? म्हणजे एका अस्पृश्यतेच्या बंदीमुळं, एका शिवण्याच्या बंदीमुळं आमचं किती मोठं नुकसान झालं, जगावं कसं असा सवाल की पंडित हो, तुमचे स्वार्थी पांडित्य, आपलपोटे पांडित्य पूजेसहित एकीकडे गुंडाळून ठेवा. बघा काय सवाल विचारला या व्यवस्थेनं. अहो पंडित हो, तुम्ही तुमचा फायद्यासाठी आमचं अस्पृश्य आम्हाला केलं, त्यात तुमचा फायदा काय झाला, तर तुम्हाला गर्व वाटला की आम्ही श्रेष्ठ आणि हे कनिष्ठ, पण त्या एका छोट्या तुमच्या गोष्टीमुळं आमच्यावर किती दुःख आलं जरा विचार करा. त्या गोष्टीमुळं आम्हाला कोणी कामाला ठेवीत नाही, आणि त्यामुळं मग आमचे फार हाल होतात. पांडित्य तुमचं हे सगळं पांडित्य पूजेसहित
गुंडाळून ठेवा आणि मी काय सांगते ते ऐका, जरा कान द्या, लक्षपूर्वक कान द्या. अहो, ज्या वेळेस आमच्यातल्या स्त्रिया बाळंत होतात त्यावेळेस ह्यांच्या घरावर छप्पर सुद्धा नसते. किती दुःख मानले बघा, की तुमच्या एका गोष्टीमुळं आमच्यावर किती दुःख आले, की ज्या वेळेस या अस्पृश्य समाजातल्या बायका बाळंत होतात, पावसाळा असतो आणि बायका बाळंत झाल्या, तर त्या बाळंतींची अवस्था काय असेल. हिव, पाऊस, वारा ह्यांच्या उपद्रवामुळे त्यास किती दुःख होत असेल बरे. ह्याचा विचार स्वतःच्या अनुभवावरून करा. अत्यंत कनवळ्यानं, अत्यंत मनपूर्वक करुणेनं हा निबंध ओतप्रोत भरलेला आहे. पंडित हो, तुमचं आपल पोटस जे काही पांडित्य आहे ते बाजूला ठेवा, जरा ऐका काय दुःख आहे आमचं, जरा कान देऊन ऐका, जरा स्वतःवरून जाणून घ्या की तुमच्याही घरी जर असं झालं तर तुम्हाला काय वाटेल, की वरून पाऊस पडतोय आणि खाली आमची बाळंतीण बाई आहे, बाळ आहे तिचं लहानसं, काय अवस्था असेल तिची. हे दुःख तुम्ही समजून घ्या. अहो, आमच्या स्त्रियांची अशी अवस्था आहे. मुक्तानं समग्र या निबंधामध्ये समग्र समाजाचं चित्रण केलेलं आहे. पुरुषांची काय अवस्था आहे, गुलटिकडीच्या समोरून गेले तर त्यांच्या शिराचा चेंडू होतो आणि धाडाचा दांडू होतो. स्त्रियांना उपासमारीमुळे मरावं लागतं, म्हणजे घरावर छप्पर नसल्यामुळे त्यांना येऊन आजार होऊन मरावं लागतं. तर आमच्या मुलांची अवस्था काय आहे बघा. मुक्ता साळवे म्हणते, मांग महारांच्या मुलास ब्राह्मणादिकांच्या मुलांनी दगड मारून रक्त निघाले तर ते सरकारास जात नाही. मारावं कुठं, जावं कुठं. जर कुंपणानं शेत खाल्लं तर जावं कुठं. पावसानं झोडलं आणि नवऱ्यानं मारलं तर तक्रार द्यावी कुठं. तशा प्रकारे मुक्ता म्हणते की तुमच्या लोकांनी आमच्या मांग महारांच्या मुलांना दगड मारले बरं का, तर आमची लोक तक्रार करायला जात नाहीत. का? कारण तक्रार करायला जावा तर उद्या आम्हाला उष्ट मिळणार नाही का. उद्या आम्हाला तुमच्याच धुऱ्यावर यायचं, उद्या आम्हाला तुमच्याच घरी यायचंय. त्यामुळं आमची मुलं खातात, परंतु आमच्या मुलांची कोणी तक्रार करत नाही बरं का. आणि इतकं दुःख आहे की या दुःखाचा पारावारच नाही, किती दाखवावं. आणि म्हणून मग या दुःखामध्ये मुक्ता म्हणते की आता काही अंशी बरं झालं हे इंग्रज सरकार आलं बघा, की त्यामुळं आमच्या दुःखाला आता हळूहळू बंदी व्हायला लागली. गढीमध्ये घालायची बंदी होती, गढीमध्ये घालायची प्रथा होती, ती आता कुठं कुठं बंद होऊ लागली. म्हणजे ज्या काळामध्ये इंग्रजांनी काय केलं, सतीची चाल बंद केली, त्याच पद्धतीनं अशा प्रकारे माणसं घडीमध्ये घालण्याची मारण्याची प्रथा इंग्रजांनी काही अंशी बंद केली. आणि त्याचं स्वागत मुक्ता करते की असं काही झालं आणि म्हणून किल्ल्यामध्ये पायात घालायची बंदी होती ती आता बंद झाली. कोणी बारीक पांघरून घेतले असता म्हणत की ह्यांनी चोरी करून आणले. अहो, साधं चांगलं वस्त्र लिहायची बंदी होती. गावातून जायचं तर जोडे डोक्यावर घेऊन जावं लागायचं. गावातून जायचं तर अंगातलं वस्त्र काढून जावं लागायचं, उघड्या अंगानं जावं लागायचं. म्हणजे अशा प्रकारच्या ज्या काही बंद्या होत्या त्या हळूहळू आता कमी होऊ लागल्या. आणि जी चेंडू दांडू खेळायची सवय होती पेशव्यांची तीही आता या इंग्रजी राज्यामध्ये कमी होऊ लागली. आता या निपक्षपाती दयाळू इंग्रज सरकारचं राज्य आल्यापासून एक चमत्कार गोष्ट झाली आहे की जे ब्राह्मण पूर्वी दुःख देत होते तेच आता आमच्या सोबत काही लोक आहेत. म्हणजे महात्मा फुल्यांचे जे सहकारी होते, ब्राह्मण मित्र होते, त्यांच्याबद्दलची कृतज्ञ भावना या ठिकाणी मुक्ता व्यक्त करते की काही परंतु काही मात्र अजूनही आमचाच तसाच द्वेष करतात बरं का, की त्यांची बुद्धी सैतानानं नेली असेल असं मुक्ता या ठिकाणी म्हणते. आणि आमच्या प्रिय बंधूंनी, मी म्हणालो मागे की आमच्या प्रिय बंधूंचा उल्लेख मुक्ता करते आहे. म्हणजेच इथं मुक्ता ज्योतिरावांचा उल्लेख करते आहे की आमच्या प्रिय बंधूंनी आमच्या मांग महारांच्या मुलांसाठी शाळा मांडल्या आणि या शाळांना इंग्रज सरकारही मदत करत आहे. तर हे लोक हो, तुम्ही काय करा तर तुम्ही आता शिक्षण घ्या. अत्यंत महत्वाचा समारोप या निबंधात. शाळा सुरू झाल्या, परंतु या शाळांचा फायदा घ्या. आज नाही तर पुन्हा कधीच नाही. ही संधी तुम्हाला मिळालेली आहे. आपल्या प्रिय बंधूंनी, ज्योतिरावांनी या काही शाळा घातलेल्या आहेत पुण्यामध्ये, या शाळांचा तुम्ही फायदा घ्या, तुम्ही शिका.
आणि शाळा तुम्ही या. बरं का, मुक्ता म्हणते की बघा, मांग महार लोक हो, दरिद्रांनी व दुःखांनी पिडलेल्या मांग महार लोक हो, तुम्ही रोगी आहात तर तुमच्या बुद्धीला ज्ञानरूपी औषध द्या. बघा ज्ञानाचं महत्व पुढे बाबासाहेबांनी सांगितलं आपल्याला, पण त्याच्या अगोदर 100 वर्ष अगोदर मुक्ता साळवे म्हणते आहे की मांग महार लोक हो, तुम्ही रोगी आहात तर तुमच्या बुद्धीला तुम्ही ज्ञानरूपी औषध द्या. तुम्ही रोगी आहात, तुमच्या औषध द्या म्हणजे तुम्ही चांगले ज्ञानी होऊन तुमच्या मनातील कुकल्पना जाऊन तुम्ही नीतिमान व्हाल. बघा बाबासाहेबांनी पुढे बुद्धाचा धम्म दिला, नीती शिकवली, पण त्याच्या अगोदर 100 वर्ष मुक्ता म्हणते की तुमच्या मनातल्या कुकल्पना गेल्या पाहिजेत. भावांनो, आपल्या मनातल्या कुकल्पना आजही तशाच आहेत. मुक्ताच्या निबंधाची प्रासंगिकता सांगत असताना मला हे सांगायचं आपल्याला की या निबंधाचं आपण पूर्णपणे अवलोकन केलं पाहिजे. मुक्तानं जे सांगितलं की आमच्या दुःखाचा तिनं पाढा वाचलाय का, फक्त तिनं आमचं दुःख कसं आहे हे सांगितलं, आम्हाला कशा गढीमध्ये घालण्याची प्रथा होती, आमचा निर्वंश कसा चालवला होता हे सगळं तिने सांगितलं, आमच्या स्त्रियांचं दुःख कसं होतं हे तिने सांगितलं. पावसात, उन्हात, वाऱ्यात, हिवात बाळंत व्हावं लागायचं, आमच्या स्त्रियांना बाळंत रोग व्हायचे, त्या स्त्रिया पटापट मरायची, त्यांची मुलं मरायची. आमच्या पुरुषांना दिवसा बाहेर निघायला बंदी होती, त्यांना कमरेला झाडू होता, त्यांच्या पायामध्ये वाहना नसायच्या आणि त्यांच्या गाड्यामध्ये गाडगं असायचं. सगळं दुःख आहे. तालीम खाण्यापुढून जाण्याची बंदी होती. जर कोणी मांग महार तालीम खाण्यापुढून गेला तर त्याच्या शिराचा चेंडू व्हायचा आणि धडाचा दांडू करून गुलटेकडीच्या मैदानात ते खेळा जायचा. बांधवांनो, हे सगळं आता बंद झालेलं आहे, कमी झालेलं आहे. मुक्ता म्हणते की गोष्टी होत्या त्या आता गोष्टी कमी झालेल्या आहेत, होत आहेत. आणि आमच्या प्रिय बंधूंनी, ज्योतिरावांचा उल्लेख करते, आमच्या प्रिय बंधूंनी आता शाळा घातलेल्या आहेत. तर हे दुःखाने आणि दारिद्र्याने पिडलेल्या मांग महार लोक हो, तुम्ही आता ज्ञानरूपी औषध घ्या. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, ज्ञानरूपी औषध घ्या. परंतु पुढे जाऊन मुक्ता अजून सांगते, ते फार महत्वाचं आहे, त्याचा आपण आज संदर्भ घेणं फार गरजेचं आहे. ते म्हणते, तर तुमच्या रात्रंदिवस ज्या हाजऱ्या घेतल्या जातात जनावराप्रमाणे. अरे जनावरांना तरी हाजरी नाही, परंतु हे मांग महार लोक हो, तुम्हाला हाजरी आहे. फकीरा कादंबरीमध्ये पुढे अण्णाभाऊ लिहितात की फकीरा घरी झोपलेला असतो आणि त्याच वेळी पाटील येतो आणि म्हणतो, फकीरा हजर हो. फकीरा घरातूनच म्हणतो, पाटील मी हजर आहे. तेव्हा तो पाटील म्हणतो, नाही, तू माझ्या समोर येऊन हाजरी दिली पाहिजेस. आणि फकीरा मग ते नाकारतो, बंड करतो त्याविरुद्ध. बरं का, तर अशा प्रकारची 3 वेळेसची हाजरी, सकाळ, दुपार, संध्याकाळ हाजरी होती. डिटेन्शन सेंटरमध्ये जावं लागायचं. ह्या सगळ्या गोष्टी आता हळूहळू बंद झालेल्या आहेत असं मुक्ता त्या काळात म्हणते आहे. बांधवांनो, आजही मुक्ताच्या काळातली परिस्थिती, आजच्या काळातली परिस्थिती, मला असं वाटतं आजही ती परिस्थिती बदलली आहे, परंतु संपूर्ण बदललेली नाही. लक्षात घ्या, परिस्थिती बदललेली आहे परंतु संपूर्ण बदललेली नाही. आजही आमचे नरबळी जात आहेत. राजा लोंढे नावाच्या 10-20 वर्षापूर्वी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कळंब तालुक्यामध्ये विहिरीला पाणी लागत नाही म्हणून त्याचा बळी त्या विहिरीमध्ये दिलेला आहे. अशा प्रकारच्या घटना तेवढ्याच आहेत का? अजून अनेक ठिकाणी गावागावामध्ये आपण जर बघितले, आता तर लॉकडाऊनच्या काळामध्ये ह्या घटना वाढणार आहेत. आजूबाजूला अनेक ठिकाणी ह्या घटना वाढतात. म्हणजे पुन्हा तुमचा निर्वंश होण्याची भीती निर्माण झालेली आहे. म्हणून काय करा, पहिली गोष्ट तुम्ही ज्ञानवंत व्हा, ज्ञानाचं औषध द्या तुमच्या बुद्धीला. दुसरी गोष्ट मुक्ता फार म्हणते की तुमच्या मनातल्या कुकल्पना गेल्या पाहिजेत आणि तुम्ही नीतिमान झालं पाहिजे. फार मोठी गोष्ट आहे, सोपं नाही हे. कुकल्पना म्हणजे काय? आपल्या मनातले अंधश्रद्धाविषयक विचार असतील, आपल्या मनातली दुष्ट विचार असतील, आपल्या मनातली भीती असेल, आपल्या मनातल्या ज्या ज्या वाईट गोष्टी असतील ह्या गेल्या पाहिजेत, ह्या ज्ञानानं जातील आणि आपण नीतिमान झालं पाहिजे. ही फार मोठी गोष्ट. नीतिमान म्हणजे काय? भगवान बुद्धांना आपल्याला 5 शीलं सांगितलीत.
मी कुण्याही जीवाची हत्या करणार नाही, मी खोटं बोलणार नाही, मी चोरी करणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, कसल्याही प्रकारच्या व्यसनांपासून स्वतः, ही पंचशील, ही नीती, मला असं वाटतं की आजही या नीतीची आपल्याला फार मोठी गरज आहे. आजही आमची मुलं व्यसनाच्या आहारी प्रचंड गेलेली आहेत. मुलंच काय, आमचा समाज आपण जर बघितला आपला, तर हा प्रचंड व्यसनी बनलेला आहे. अण्णाभाऊ साठे समाज मंदिरामध्ये जा, समाज मंदिरामध्ये काय झालेलं आहे, टोळके बसलेले असतात, गांजाच्या पुढे असतात, आजही सिगरेट असतात, पुढे असतात बरं का. यामध्ये आमची पिढी बर्बाद झालेली आहे. आम्ही महाविद्यालयात शिकवतो, पण मुलं आहेत का आज? आमची मुलं आज कुठं आहेत? वीटभट्ट्यावर आहेत, कुठं कामाला गेलेली आहेत. आता तर तुमचं ही सुटलेलं आहे. आता पुन्हा तुम्हाला अजून गावासोबत राहायचं आहे, पुन्हा अजून त्यांच्या धुऱ्या बांधुऱ्याला जायचं आहे, पुन्हा अजून तीच अवस्था तुमच्यावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण उपजीविकेची साधनं आज राहिलेली नाही. आणि म्हणून मुक्ताचा हा संदेश आजच्या काळामध्ये मला असं वाटतं की अत्यंत महत्त्वाचा आहे. इथं ऐकायला आमचे कॉम्रेड गणपत भिसे आहेत, आमचे शरद बाबू आहेत, सोपानराव खुडे आहेत, सुधाताई आहेत, आमचे सुरेश पाटोळे सर आहेत, आमचे लाल पॅन्थरचे सर्व कार्यकर्ते आहेत. भावांनो, मी जाणीवपूर्वक गांभीर्यानं तुम्हाला सांगतोय की येणारा काळ हा अत्यंत कठीण आणि वेगळा असणार आहे. आम्हाला मुक्ता साळवेच्या निबंधातलं ऐकलंच पाहिजे. आमच्या मनातल्या कुकल्पना, अंधश्रद्धा, वाईट चालीरीती या आम्ही सोडल्याच पाहिजे. कॉम्रेड अशोक उपारे आहेत या ठिकाणी. मी आपल्या सर्वांना नम्रपणानं आवाहन करणार बांधव की आता तुमच्या माझ्यावरची जबाबदारी चौपटीनं वाढलेली आहे. एक मुक्ता होऊन गेली आपली, पण आज घराघरात मुक्ता निर्माण होणं फार गरजेचं. डॉक्टर व्यंकट सूर्यवंशी ऐकत आहेत. बांधवांनो, आपण सर्वांच्याच पुढे हे फार मोठं आव्हान आहे की आम्हाला मुक्ताचा हा संदेश आम्ही कधी अंमलात आणणार आहोत. बरोबर 100 वर्षांनी बाबासाहेबांनी मुक्ताचं ऐकलं. 1854 मुक्ताने सांगितलं, 1853 मुक्तानं निबंध लिहिला, 54 तो प्रकाशित झाला आणि त्यानंतर 1956 म्हणजे 102 वर्षांनी निबंध वास्तवात उतरवला. या मांग महाराजांना नीती ज्ञान देण्याचा प्रयत्न केला. असा जो मुक्ता म्हणाली होती की आमचा धर्म कोणता, आम्हाला धर्मग्रंथ नाही, त्याचं उत्तर बाबासाहेबांनी दिलं होतं 1956. त्याही गोष्टीला आज कितीतरी वर्ष होऊन गेलेली आहेत. मांग महाराजांच्या दुःखाचा निबंध लिहिला मुक्तानं. यातला महार आज बौद्ध आहे, स्वतःची वेगळी ओळख आहे, घरावर चक्र आहे, संविधानाची सर्व हक्क भाषा बोलतो आहे. आणि यातला मांग मात्र कुठं आहे? गांभीर्याने विचार करा बांधवांनो. अत्यंत भयावह अशी परिस्थिती तुमच्या माझ्या समोर आहे. आपला जो वर्ग आहे हा आजही व्यवस्थेच्या आवलीला बांधलेला आहे. स्वतःहूनच जी मालक, जी वर्ग, काय फायदा असेल ह्यांचा? मूठभर फायदा होईल. मूठभर फायद्यासाठी टोपलंभर नुकसान करता का रे बाबांनो? मला कळकळीचं आवाहन करायचंय की या व्यवस्थेच्या दावणीला माझ्या मुक्या समाजाला बांधू नका रे. मुक्तानं कळवळून सांगितलंय की बाबांनो, तुम्ही शिक्षण घ्या, ज्ञानरूपी औषध गरज निर्माण झालेली. आपण पाहिजे. आणि आमची व्यवस्था काय आहे, आमचं जगणं काय आहे, आमचं वास्तव काय आहे, मुक्तानं आम्हाला काय सांगितलंय, अण्णाभाऊंनी आम्हाला काय सांगितलंय, लहुजी साळवेंनी आम्हाला काय सांगितलंय, अरे बाबासाहेबांनी आम्हाला काय सांगितलंय, शाहू राजांनी काय सांगितले. अरे बाबांनो, तुमच्यासाठी त्यांनी आपले जीव दिले रे. आता संभाजी बिरांजे सरांचं व्याख्यान ऐकलं. राजर्षी शाहू महाराजांवर 4 वेळेस बॉम्ब हल्ले झाले. त्यांचा राजवाडा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, बॉम्ब टाकला राजांच्या राजवाड्यावर. बघा तुमची माझी काय कथा असेल. म्हणजे ही व्यवस्था का, तर शाहू राजा हा अस्पृश्यांचं काम करतोय, अस्पृश्यांच्या मुलांचं शिक्षणासाठी काम करतोय. शाहू राजा हा आरक्षण देतोय. म्हणून 1 नाही 2 नाही, तब्बल 4 वेळा जीवे मारण्याचा प्रयत्न शाहू राजांवर झालेला आहे. कितीतरी अपमान त्यांना सहन करावा लागला.
बाबासाहेबांना कितीतरी अपमान सहन करावा लागला. ज्योतिरावांना मारेकरी ज्योतिरावावर धाडले गेले. सावित्रीबाईंना त्यांचाही छळ करण्यात आला. आणि म्हणून अण्णाभाऊंचाही प्रचंड छळ या व्यवस्थेने केला. बांधवांनो, सोपं नाही. आणि मुक्ताचं काय झालं? जी एवढा प्रदीर्घ निबंध लिहिते आहे ती मुक्ता पुढे गेली कुठं? कसा रे प्रश्न पडत नाही तुम्हाला? काय झालं असेल या मुक्ताचं? एवढा विद्रोही निबंध लिहिणारी ही मुक्ता हिथं झाला असेल काय? शोध घेऊ लागलो बांधवांनो, तर मला असं वाटतं चारवाकाचं झालं, जे तुकारामाचं झालं असेल, जे महात्मा चक्रधरांचं झालं, तेच या मुक्ताचं झालं नसेल. कशावरून बरं? कारण जी एवढा सवाल करते इथल्या व्यवस्थेला, ती 14 वर्षाची मुलगी पुढे जेव्हा ती शिक्षिका बनली असेल, पुढे जेव्हा ती महात्मा फुले शाळेमध्ये अजून शिक्षिका बनली असेल, परंतु तिचा संपूर्ण इतिहास नामोनिशान मिटवण्याचा प्रयत्न इथल्या व्यवस्थेने केलेला आहे. मुक्ता म्हणते की आमचा निर्वंश करण्याचा प्रयत्न केला होता. मी असं म्हणेन की आमचा वैचारिक इतिहास त्याचा निर्वंश करण्याचा प्रयत्न पद्धतशीरपणानं इथल्या व्यवस्थेकडून सुरू आहे. तो प्रयत्न हाणून पाडणं हाच खऱ्या अर्थानं मुक्ताच्या निबंधाचा सारांश आहे. आणि म्हणून मुक्ता जे म्हणते आहे शेवटचं ते फार महत्त्वाचं आहे की तुम्ही ज्ञानरूपी औषध घ्या तरच तुमच्या कुकल्पना जातील. परंतु पुढे अजून मुक्ता असं म्हणते आहे ते फार महत्त्वाचं आहे की आता झटून अभ्यास करा म्हणजे तुम्ही ज्ञानी होऊन कुकल्पना करणार नाही. दोनदा म्हणते कुकल्पना. बघा, तिला माहीत आहे आपल्या लोकांचं दुःख, आपल्या लोकांचं वागणं, की बांधवांनो आता हे सोडून द्या, झालं गेलं, आता झालं, बस झालं. जग कुठे चाललंय? ज्ञानाकडे चाललंय. तुम्हाला भूक लागली पाहिजे, पण ही केवळ पोटाची असता कामा नये. आता ज्ञानाची भूक लागली पाहिजे. ज्ञानाची भूक फार मोठी गोष्ट आहे. आपल्याला ज्ञानवंत समाज घडवायचा आहे. आणि जो समाज ज्ञानी असतो तोच समाज जिवंत राहू शकणार आहे पुढच्या काळामध्ये. फार कठीण काळ मी आहे म्हणून की ज्ञानाची भूक लागली पाहिजे. आपल्याला प्रचंड वाचन, आमच्या इतिहासाचं उत्खनन आम्हाला केलं पाहिजे. आणि म्हणून आपण आता झटून अभ्यास केला पाहिजे. बघा, तुकाराम महाराज म्हणतात एका अभंगामध्ये की असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. तसं आता झटून अभ्यास करा. मुक्ता म्हणते झटून अभ्यास करा. आणि म्हणून आजही आपल्याला ती गरज आहे झटून अभ्यास करण्याचा. किती लोकांनी मुक्ताचा निबंध वाचलाय? छोटा निबंध आहे. मी म्हणत नाही तुम्हाला की समग्र अण्णाभाऊ वाचून काढा म्हणून. किती लोकांनी महात्मा फुल्यांचं समग्र साहित्य वाचलंय? किती लोकांनी बाबासाहेबांचं समग्र साहित्य वाचलंय? बरं का, ते तर वाचाच बांधवांनो, पण निदान मुक्ताचा हा एक छोटासा निबंध तरी वाचा. बरं का. आणि म्हणून त्या निबंधात ती म्हणते की झटून अभ्यास करा. बरं का. परंतु पुढे असं म्हणते की हेही माझ्याने सिद्ध करवत नाही. कारण ह्यास उदाहरण असं आहे की जे शुद्ध शाळेत शिकलेले पटाईत सुधारलेले म्हणवितात तेही एखाद्या वेळेस रोमांच उभे राहण्याजोगे वाईट कर्म करतात. मग तुम्ही तर मांग महाराज आज. म्हणजे एका बाजूला मुक्ता म्हणते तुम्ही ज्ञानरूपी औषध घ्या म्हणजे तुमच्या कल्पना जातील, परंतु मला तेही सिद्ध करवत नाही. कारण मी पाहते आहे की जे शिकलेले लोक आहेत, विद्वान आहेत, तेही अत्यंत वाईट कर्म करतात. अंगावर रोमांच उभं राहावं असं वाईट कर्म करतात. मग तुम्ही तर मांग महाराज आहात, तुमच्याकडून कसं शक्य आहे? याचा अर्थ काय म्हणायचं मुक्ताला इशारा करायचा आहे की तुमचं आचरण तुम्ही सुधारलं पाहिजे. केवळ ज्ञान घेऊन, शिक्षण घेऊन हे होणार आहे का? नाही. तुम्ही जाणीवपूर्वक स्वतःला बदललं पाहिजे. भागो नाही बदलो. बदलायचं की ज्या ज्या गोष्टीमुळं आपलं नुकसान झालं, ज्या ज्या गोष्टीमुळं आपला अवमान झाला, ज्या ज्या गोष्टीमुळं आम्ही रसातळाला गेलो, त्या गोष्टी आता आम्ही सोडून दिल्या गेल्या पाहिजेत. नव्या जगाचा आम्ही अभ्यास केला पाहिजे. नव्या जगाकडे आम्ही सूर्यफुलाप्रमाणे आपण गेलं पाहिजे. बाबासाहेबांकडे, अण्णाभाऊंकडे, राजर्षी शाहू राजा नव्या सूर्यफुलाप्रमाणे आपण गेलं पाहिजे. हाच संदेश या निमित्तानं, मुक्ता साळवेच्या या निबंधाच्या निमित्तानं मी आपल्याला देतो. आणि आपण जास्त वेळ माझं या ठिकाणी ऐकून घेतलं. हे माझे बोबडे बोल आहेत. आपलं लेकरू म्हणून मी आपल्यापुढे आपले हे विचार मांडलेले आहेत, बोललेलो आहे. आपण मला समजून घ्याल अशी आशा व्यक्त करतो. आणि आपल्या सर्वांचं, लाल पॅन्थर, अमर ताटे, बजरंगभाई ताटे, आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि उपस्थित सर्व मान्यवरांचंही आभार व्यक्त करतो.
धन्यवाद.